नमस्कार, मी स्वाती नेरुरकर. मी एक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे. सर्वात प्रथम बिझनेस कट्टाच्या फाउंडर दीप्ती देसाई मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण कोर टीमचे मनापासून आभार. ह्या संधीचा लाभ मला घेता आला याच्यासाठी. कमिंग बॅक टू माय प्रोफेशन, मी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे. 2004 पासून या प्रोफेशनमध्ये आहे. 2009 पासून मी या प्रॅक्टिसमध्ये आहे. मी मुंबईचीच आहे मूळची. आय एम बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. लहानाची मोठी मी अंधेरी ईस्टला झाले आणि माझं कॉलेज NM कॉलेज, तिकडून मी ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर CS आणि LLB एकत्र 2004पर्यंत माझं कंप्लीट झालं. मला CS करण्याची प्रेरणा मी जेव्हा NM कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत होते तेव्हाच मिळाली होती. मला स्वतःला चार्टर्ड अकाउंटन्सी करायची नव्हती आणि तरीही एखादं असं प्रोफेशन मला परस्यू करायचं होतं जे लॉ किंवा लीगल फील्डशी रिलेटेड असेल. मला स्वतःला कंपनीज ॲक्ट हा विषय फार आवडला. ड्राफ्टिंग किंवा ओव्हरऑल ज्या कंप्लायन्सेसच्या रिलेटेड गोष्टी असतात त्या मला खूप आवडल्या. सो त्यामुळे मी कंपनी सेक्रेटरी हे प्रोफेशन निवडलं आणि सक्सेसफुली आत्तापर्यंत एक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. मला ह्या क्षेत्रातील अनुभवामुळे अनेक चांगले मोठे क्लायंट्स, कॉर्पोरेट क्लायंट्स माझ्या क्लायंट लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत. थँक्यू. नमस्कार. स्वतःच्या हॉबीज किंवा छंद आणि स्ट्रेस मॅनेजमेंट याविषयीचा एक छान प्रश्न मला दीप्तीताईंच्या कोर टीमनी फॉरवर्ड केलेला आहे. सो त्याच्याविषयी थोडक्यात सांगेन की माझे स्वतःचे छंद सर्वात प्रथम म्हणजे संगीत आहे. गाणं म्हणणं आणि ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी माझ्या छंदांमध्ये आहेत. त्याचबरोबर वाचन करणं आणि प्रवास करणं ह्याही आहेत. सो ह्या तिन्ही गोष्टी माझ्यासाठी माझ्या हृदयाच्या फार जवळ आहेत. संगीत हे दर क्षणी माझ्याबरोबर असतं. त्यामुळे ते माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कधीही कोणताही वाईट प्रसंग किंवा थोडं संकट किंवा एखादी कठीण परिस्थिती असेल तर संगीतामुळे मी लगेच त्यातून रिवाईव्ह होऊ शकते. त्यामुळे संगीत हे माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आणि दुसरं म्हणजे रीडिंग, वाचन. सो माझ्या प्रोफेशनमुळे सुद्धा मला वाचनाची खूप जास्त आवड आहे आणि त्याआधीसुद्धा प्रोफेशनच्या व्यतिरिक्तही अनेक पुस्तकं वाचण्याची मला आवड आहे. ऐतिहासिक, थोडीशी स्पिरिच्युअल किंवा मोटिवेटिंग पुस्तकं वाचण्याची सुद्धा खूप आवड आहे. तसंच मला प्रवासाची आवड आहे. विविध भागांना भेटी देणं, प्रवास करणं, तिथली नवीन नवीन ठिकाणं बघणं, नवीन लोकांना भेटणं, नवीन अनुभव घेणं ह्या गोष्टीची मला खूप आवड आहे. आणि वर्षातून किमान 2दा तरी लाँग जर्नीज मी निश्चित प्लॅन करते. प्रत्येकाचेच आपापल्या बिझनेसमधले लाँग टर्म गोल्स असतात. तसेच माझेही आहेत. मला येत्या 1 ते 2 वर्षात मुंबईच्या बाहेर भारतामध्ये ॲटलिस्ट 2 तरी ऑफिसेस सुरू व्हावीत असं वाटतं. 2 ते 3. आणि पुढच्या 3 वर्षात भारताच्या बाहेर एखादं तरी ऑफिस निश्चित सुरू व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि असा माझा लाँग टर्म गोल आहे. सो या दृष्टीने मला प्रयत्न करताना हे लक्षात आलेलं आहे की मला स्वतःला काही गोष्टींचा रिसर्च करणं गरजेचं आहे, ज्याच्यावर माझं काम आता सध्या चालू आहे.
त्याचबरोबर काही कोलॅबोरेशन्स करावे लागतील. सो त्यासाठी काही माणसांना भेटणं भाग आहे. तेही काम चालू आहे. आणि ॲट द सेम टाईम काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. तर त्याच्यासाठीची उत्सुकताही खूप आहे. मला अशा लोकांशी जोडायला स्वतःला आवडेल की जे मुंबईच्या बाहेर कोल्हापूर किंवा गोवा किंवा कोकण किंवा नाशिक ह्या भागामध्ये प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत असतील किंवा तिकडच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशी निगडीत असतील आणि भारताच्या बाहेर कंपनी फॉर्म करण्यासाठी जे चार्टर्ड अकाउंटंट सल्ला देत असतील किंवा ट्रान्सफर प्राइसिंग याच्याशी निगडीत असतील अशा चार्टर्ड अकाउंटंटशी मला जोडून घ्यायला स्वतःला आवडेल. मला त्यांना भेटायला आवडेल आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायलाही आवडेल. धन्यवाद. बिझनेस स्केलअप हा केला गेलाच पाहिजे. याचं कारण त्याच्यासाठीच आपण बिझनेस सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाणं गरजेचंच असतं प्रत्येक वेळीच. तर तो स्केलअप करत असताना आपल्याला आपल्याकडे काय संधी उपलब्ध आहेत किंवा आपल्याला दिसत आहेत, आपल्याला त्या मिळू शकत आहेत, तर त्यानुसार त्याचं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे. कदाचित एखादा नवीन स्टाफ रिक्रूट करणं, स्पेशलाइज्ड स्टाफ रिक्रूट करणं किंवा एखादं नवीन सॉफ्टवेअर घेणं किंवा एखादा नवीन कोर्स करणं किंवा एखादा प्लॅन्ड रिसर्च करणं हे फार गरजेचं आहे. तरच बिझनेस स्केलअप होऊ शकेल असं मला वाटतं. व्हॉट डिफाईन्स सक्सेस फॉर यू असा मला एक प्रश्न आला आहे. तर यश म्हणजे फक्त पैसा असं तर निश्चित मी म्हणणार नाही, किंवा स्टेटस किंवा मोठी स्वप्न जी साकार होतील पैशांच्या मुळे, पैसे असल्यामुळे, तर तेवढंच म्हणजे यश आहे असं मला नाही वाटत. यश म्हणजे समाधान, आणि असं समाधान की जे तुम्ही स्वतः मेंटेन केलेल्या व्हॅल्यूजमुळे, मूल्यांमुळे तुमच्यापर्यंत आलेलं आहे असं समाधान, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोफेशनशी, तुमच्या बिझनेसशी प्रामाणिक आहात, याचं जे समाधान असेल ते माझ्या मते सर्वात मोठं यश आहे. माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळापासूनच मला नवीन क्लायंट्स मिळवण्याचं चॅलेंज कधीही आलं नाही. देवाच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने. याचं कारण माझ्या बिझनेसच्या, माझ्या प्रॅक्टिसच्या डे 1 पासून मी माझा ऑनलाईन प्रेझेन्स निर्माण केला होता. माझी वेबसाईट होती डे 1 पासून, आणि माझे कॉन्टॅक्ट्सही होते. त्यामुळे ते चॅलेंज मला कधीही आलं नाही. पण बाकी अनेक चॅलेंजेस जशी प्रत्येक उद्योगात येतात तशी काही ना काही येत राहिली. आत्तापर्यंतचं आलेलं सर्वात मोठं चॅलेंज हे कोविड पण नव्हतं. याचं कारण कोविडमध्ये आमची प्रॅक्टिस व्यवस्थित चालू होती. आम्ही वर्क फ्रॉम होम होतो आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या. बेसिकली ओव्हरहाउलिंग ऑफ स्टाफ. दर 3 ते 4 वर्षांनी संपूर्ण स्टाफ बदलला जातो. माणसं बाहेर जातात, दुसरी बेटर अपॉर्च्युनिटी शोधतात, निघून जातात. तेव्हा थोडासा सेटबॅक होतच असतो. आणि माझ्याबरोबरही तसं झालं होतं. 2 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्याबरोबरचा एक सिनियर स्टाफ, इनफॅक्ट 2 सिनियर स्टाफ अचानक सोडून गेले. एकीचं लग्न ठरल्यामुळे आणि दुसऱ्याला बेटर प्रॉस्पेक्ट्समुळे कॉर्पोरेटमध्ये जॉब मिळाल्यामुळे. त्यावेळी असं वाटलं होतं की मी कदाचित पुन्हा पहिल्यापासून राईट फ्रॉम स्क्रॅच काही गोष्टी सुरू करू शकेन का. पण देवाच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने फार लवकर मला योग्य तो स्टाफ मिळाला.
माझे सगळे क्लायंट्स माझ्याशी जोडले गेलेलेच होते, त्यामुळे त्या गोष्टीचाही कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि इनफॅक्ट त्या दिवसानंतर या गोष्टीसाठी मन तयार झालं की कोणत्याही कठीण परिस्थितीत आपण पुन्हा उभे राहू शकतो. आमच्या प्रोफेशनमध्ये कोणीही एकमेकांचे कॉम्पिटिटर्स असत नाहीत आणि मला असं वाटत नाही कोणताही प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी दुसऱ्याला स्वतःचा कॉम्पिटिटर मानत असेल. याचं कारण असं आहे की आम्ही सिनर्जीमध्ये काम करतो सगळेच जण, त्यामुळे बऱ्याच वेळा आमची एकमेकांची जेव्ही म्हणजे जॉईंट व्हेंचर असतं, आम्ही एकमेकांना कामं पास ऑन करतो आणि क्लायंटना रिटेन करतो नेहमीच. त्यामुळे माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही की कॉम्पिटिटर्सशी डील करण्याची काय स्ट्रॅटेजी असते. याचं कारण माझ्या माझ्या प्रोफेशनमध्ये कोणीही कॉम्पिटिटर नाही. ह्या उद्योजकीय प्रवासात मला मिळालेले काही धडे म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे हार्ड फॅक्ट ऑफ लाईफ. स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागते. सो आपल्यालाच कंबर कसून उभं राहावं लागणार आहे. कुणी मदतीला नाही हे रडगाणं बाजूला ठेव, हा सगळ्यात पहिला धडा. दुसरं, आपल्या उद्योगात रिसर्च शिवाय पर्याय नाही. बिझनेस डेव्हलपमेंट एवढाच रिसर्चसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही तुमच्या क्लायंटपर्यंत पोचवू शकणार नाही. तिसरं, तुम्हाला जर तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा असेल किंवा ग्रोथ करायची असेल तर डेलिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्ट तुम्ही एकटे करू शकत नाही, त्यामुळे स्टाफ असणं हे फार गरजेचं आहे. अजून एक म्हणजे रिस्क इज इक्वली प्रपोर्शनेट टू द गेन्स. जितकी रिस्क ॲपेटाईट जास्त तितका प्रॉफिट जास्त. त्याच्यामुळे स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी लोन घेण्याची तयारी नेहमी दाखवावी. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या बिझनेसचा ड्रायव्हिंग फोर्स आहात. त्याच्यामुळे कितीही स्टाफ असला, कितीही गोष्टी डेलिगेट केल्यात तरी शेवटी तुम्हाला उभं राहावंच लागणार आहे. कधी ना कधीतरी ती वेळ येणार आहे की कदाचित एकही स्टाफ तुमच्या हाताशी नसेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा बिझनेस रिबिल्ड करावा लागेल. त्या गोष्टीसाठी नेहमी तयार राहावं. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्लॅन बी तयार असावा. आणि मला वाटतं असे अनेक असतील, पण हे काही महत्त्वाचे बिझनेस लेसन्स मला मिळालेत. माझ्या प्रोफेशनच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 2004 ते 2009 मी वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये जॉब केला ॲज अ डेझिग्नेटेड कंपनी सेक्रेटरी. पण तो करत असतानाच कुठेतरी मला समजून चुकलं होतं की मला माझी प्रॅक्टिसच करायची आहे. सो मी कधी ना कधीतरी ती सुरू करणारच होते. याचं कारण मला ॲडवायझरी रोल प्ले करायला आवडतो. मला वेगवेगळ्या विविध सिच्युएशन्सवर सोल्युशन्स काढायला आवडतात. सो त्यामुळे मी आधीच ठरवलं होतं की मी प्रॅक्टिसमध्ये म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. त्यामुळे 2009 साली एका फार स्ट्रेसफुल जॉबमुळे मी ॲट लास्ट तो निर्णय घेतला की मी माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. सो दॅट वॉज द ड्रायव्हिंग फॅक्टर इन माय प्रोफेशनल लाईफ. ॲज फार ॲज डिफिकल्ट सिच्युएशन इन द प्रोफेशन इज कन्सर्न्ड, तर अशा जेव्हा कठीण परिस्थिती येतात तेव्हा माझ्यासाठी ड्रायव्हिंग फॅक्टर्स 2 आहेत. एक म्हणजे आपण स्वतःच आधी घेतलेले प्रचंड कष्ट की ज्याच्यामुळे आपल्याकडे 2
मोठ्या प्रोफेशनल डिग्रीज आलेल्या आहेत, तर त्याच्याकडे बघून आपल्याला पुन्हा एकदा उभं राहण्याची मेंटल किंवा इमोशनल अशी पॉवर मला मिळते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझा स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक गोष्टींकडे असलेला ओढा, याच्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या प्रोफेशनकडे एक वेगळ्या नजरेने, पॉझिटिव्ह नजरेने पाहू शकते. थँक्यू.